विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणे आणि त्यांच्यातून नेते घडवणे ही आमच्या पक्षाची शिकवण आहे, तेच आम्ही करीत आहोत, असेही आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी खासदार बाळामामा म्हात्रे, शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुफ्ती अशरफ आदी पदाधिकारी उपस्थित होते. MIM काँग्रेस या पक्षासह इतर राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर आव्हाड म्हणाले की सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे. या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत. पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारे आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षच न्याय करू शकतो, यावर लोकांचा विश्वास आहे, हे या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले, असेही आव्हाड म्हणाले. ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग त्यावरील उड्डाणपुलावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांबरोबर जाहिरात फलकांचा मुद्दा गाजत असताना महामार्गालगत उभारण्यात आलेला आता डिजिटल होल्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या होल्डिंगवरील LED जाहिरातीचे प्रकाशमान हे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याची बाब ठाण्यातील दक्ष नागरिकांनी केलेल्या मापनातून पुढे आली असून यामुळे वाहन चालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक अशा सर्व ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आलेत. शहरातील महामार्ग त्यावरील उड्डाणपुलावरील जाहिरात फलक उभारण्यात आलेत. मुंबई तसेच पुणे शहरात जाहिरात फलक कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर ठाणे महापालिकेने असे अपघात टाळण्यासाठी शहरातील जाहिरात फलकांची तपासणी केली होती. तसेच या फलकांसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांचे रचनात्मक परीक्षण हवाली संबंधित कंपन्यांकडून घेतले आहेत. असे असताना आता शहरात उभारण्यात आलेल्या काही LED फलक असून त्यावर चलचित्र स्वरूपात जाहिरात प्रसारित करण्यात येत आहेत. परंतु या जाहिरातबाजीसाठी ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. वाहन चालकांच्या डोळ्यावर तिरीप येईल इतक्या प्रखरतेची रोषणाई केलेल्या जाहिरात फलक प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रकाशमानाची मर्यादा ही 1 CD cm एवढ्या प्रभाव मर्यादेपेक्षा अधिक नसावी. रात्री 11 नंतर रोषणाई चालू ठेवण्यात येऊ नये. दृश्य श्राव्य किंवा चलचित्र डिजिटल जाहिरातींना परवानगी दिली जाणार नाही. LED दर्शक पट हे केवळ स्थिर चित्र असावेत. किमान दर 10 सेकंदानंतर प्रतिमानामध्ये होणारा बदल अनुज्ञेय असेल, असे महत्त्वाचे नियम आहेत. मात्र त्यापैकी काही नियमांची पायमल्ली होत असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकाने एकूण 30 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली. तसे लोकमान्य नगर, सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामाप्रकरणी MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उतळसर, माजिवडा, मानपाडा येथेही कारवाई करण्यात आली. दिवा येथील 17 इमारतींपैकी आणखी 2 इमारती पाडण्यात आल्या. येथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या 13 झाले. येथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पाटोळे यांनी सांगितले. दिवा येथील कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समिती निहाय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसेच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत सहाय्यक पथक प्रमुख, अभियांत्रिकी अधिकारी, कर्मचारी यांच्या आदींचा समावेश आहे. या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अव्याप्त इमारती, बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकाम, कॉलम उभारणे, पिनचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे 1100 ते 1200 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून त्यामध्ये साधारण 40 ते 50% ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शहरातील कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे. या वाढत्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भिवंडीतील अतकोली येथील 15 हेक्टर क्षेत्रात प्रतिदिन 300 ते 500 हेक्टर मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारा कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प खासगी सहभागातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात वेगाने विकास होत असून उद्योगधंदे, IT हब, मॉलसारख्या वाणिज्य संस्थांमुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन 3 ते 4 लाख नागरिक बाहेरून ये जा करतात. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये दर दोई सुमारे 500 ग्राम कचऱ्याची निर्मिती होत आहे. सध्या स्थितीत शहरामध्ये 1100 ते 1200 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. यामध्ये 40 ते 50% अर्थात निम्म्याहून अधिक कचरा ओल्या कचऱ्याच्या स्वरूपात आहे. त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून व्यापक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कचरा विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे स्वतःची जागा नसल्यामुळे निरनिराळ्या भागात यापूर्वी कचरा डंपिंग केला जात होता. अखेर महापालिकेत राज्य सरकारकडून कचरा विल्हेवाटीसाठी अतकुल येथील जागा उपलब्ध करून दिल्याने कायमस्वरूपी कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठीची योजना राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरात अनेक जण येथे भटकंती, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, ट्रेकिंग किंवा रील्स बनवण्यासाठी गर्दी करू लागतात. विशेषतः पावसामुळे जिवंत झालेल्या झाडांमुळे निर्माण होणारे धबधबे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. यात धबधब्यांचा आनंद काही वेळा जीव घेणा ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर वन विभागाने अशा जागेत जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे. मागील काही वर्षात धबधब्याजवळ घडलेल्या अपघाती घटनांमध्ये काही तरुणांचे बळी गेलेत. अचानक वाढलेल्या पाण्याचा प्रवाह, निसरडी दगडमाती, अंदाज न येणारे खोलगट भाग आणि सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यूच्या दाढेत उडले आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता ठाणे वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी पावसाळी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत. येऊर उपवन, वाघोबा खिंड, टिकुजिनी वाडी, शेजारी जंगल मार्ग, भाईंदरकडील काही नाले व धबधब्याजवळ जाण्यास आता स्पष्ट मनाई करण्यात आली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.